हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता दुपारचे वाजलेले आहेत 12:30 आणि आता व्हिडिओला सुरुवात केली कारण 2 दिवसापासून मम्मी आले पण व्हिडिओ काही काढला नाही। तर अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चाललेला आहे माझं आता गव्हाचं दळप वगैरे करायला लागले। तर चला व्लॉगशी कंटिन्यू राहा। तर मम्मी 2 दिवसासाठी सुट्टीला आली होती, म्हणजे मीच तिला बोलवून घेतलं होतं। खूप आठवण येत होती, मग तिला म्हटलं होतं की मी 2 दिवस थोडंसं येऊन जा। 1 दिवस बोलवलेलं पण 2 दिवस राहिली माझ्यासाठी। 2 दिवस आमचं कसं गप्पा मारण्यात निघून गेलं काही कळालंच नाही आणि त्यामुळे व्हिडिओ वगैरे काहीच शूट केलेला नाही। तर मंगळवारी जायची वेळ झाली आणि त्यावेळेस म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तरी आपण घेऊया, तुम्हाला पण दाखवायची होती। तर बघू शकताय मम्मी माझी कामं करू लागत होती। सकाळी धुणं भांडी आवरून त्यानंतर मग दळप संपलं होतं म्हणून मग गव्हाचं मी इकडं थोडं हे बघू शकता गव्हामध्ये किती घाण निघलेली। तर मी 2-3 किलो दळप केलं आणि बाकीचं मग तीच करत होती। मग तिला खायचं होतं झणझणीत ठेचा मिरचीचा। तर मला बोलली की खूप दिवस झालं ठेचा खाऊन, तर आज कर। मग म्हणलं चपाती बनवली त्यासोबत ठेचा पण करूया, कारण भाकरी बनवली नव्हती, भाकरीचं पीठ पण संपलेलं होतं। तर रोज चपातीच असते, भाकरी असते पण कधी कधी तर असतं, कारण डबा वगैरे असतो त्यामुळे मग चपातीची सवय झाली। तर आता चपाती तर चपात्या केल्या आणि त्यानंतर त्याच तव्यामध्ये मी मिरच्या वगैरे चांगल्या मस्त अशा भाजून घेतल्या। त्यामध्ये जिरं लसूण वगैरे घातला आणि खरपूस असं सगळं भाजून त्यानंतर ठेचा वगैरे बनवला। ठेचा पण इतका झणझणीत झाला होता, इतका तिखट झाला होता की बापरे, मिरच्या भरपूर तिखट अशा होत्या। तर मंगळवारी पण म्हटली ती, मग मंगळवारी आम्ही पुढं महालक्ष्मी वगैरे दर्शन घेतलेलं व्हिडिओ केलेला आहे, तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा। तर सगळं जेवण झालं त्यानंतर म्हटलं लागलीच आता मिक्सरला आपण ठेचा फिरवून घ्यायचा आहे। तर त्याच्या आधी म्हटलं जिरेपूड संपली होती मसाल्यामध्ये, तर जिरेपूड करायची होती। तर मग गॅसवर परत कढई ठेवली, जिरे चांगले खरपूस असे भाजून घेतले आणि ज्या मिक्सरच्या भांड्यातून ठेचा वाटून घ्यायचा होता त्या मिक्सरच्या भांड्यातून आधी जिरेची पूड करून घेतली। त्यानंतर मग ठेचा वगैरे मिक्सरला बारीक करून घेतला। तर म्हटलं जास्त पसारा करण्यापेक्षा लागलीच डोकं चालवलं आणि म्हटलं झटकीपट लागलीच होऊन जाईल, नाहीतर एकदा राहिलं कामं की तशीच राहतात, ती परत काय होत नाही, ती उद्या नंतर बरंच जातं। म्हणून म्हटलं लागलीच आता झटपट करून घ्यावं। तर जेवणं वगैरे दुपारची आमची सगळी आवरली। मग यांना म्हटलं की आज मंगळवार पण आहे आणि तिचं महालक्ष्मी दर्शन पण होईल, ती जाणार पण होती संध्याकाळी। मग दुपारी आम्ही 3च्या सुमारास महालक्ष्मी दर्शनासाठी मी मम्मी अर्णव आणि हे निघालो। अथर्वला आईंच्या बरोबरच ठेवलं आणि कारण अथर्व झोपला होता म्हणून मग आईंच्या पाशी त्याला ठेवला आणि आम्ही 4घे जण दर्शनासाठी महालक्ष्मी दर्शनासाठी गेलो। तर थोडे CCTV फुटेजचं मी दर्शन तुम्हाला पुढे दिलेलंच आहे, तर कंटिन्यू करा। कुणाला त्याला इकडे अर्णव सो फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 4:30 आणि आम्ही आलेलो आहोत घरी येऊन चेंज वगैरे केलं। तर आता मम्मी निघते, चालले, मम्मी जाणार आहे। तर आम्ही खरेदी वगैरे केली महाद्वार रोडवर। तर काय केली तुम्हाला दाखवते। तर इथं बघू शकता मम्मीची तयारी जायची, सगळी बॅग वगैरे। तर ही बॅग घेतल्या, त्यानंतर पलकर घेतलेत माझ्यासाठी। तर हे प्रतीक्षासाठी क्लिप्स घेतल्यात, तिच्यासाठी ही बॅग घेतली आणि ह्याच्यामध्ये आहे चप्पल, मम्मीसाठी चप्पल घेतलेलं आहे पावसाळ्यामध्ये आता यूज करण्यासाठी। तर आता काढून नाही दाखवत कारण तिने सगळं पॅक करून ठेवले। आणि ही 2 माझ्यासाठी परकर घेतलेत। तर चला, दर्शन वगैरे खूप छान झालं आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवलेलं आहे TV मधलं फुटेज। तर CCTV फुटेज दाखवलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या। कळसाचं पण दर्शन दिलेलं आहे। तर चला कंटिन्यू राहा।